सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा मनाशी म्हणत असते की 5वी पेटी देवी आईच्या देवळाच्या कळसात आहे हे तर कळलं, मात्र तिथपर्यंत पोहोचायचं कसं आणि ती पेटी बाहेर काढायची कशी. आणि मग तितक्यात शेखर तिला विचारतो की आबांचा फोन आला होता का. त्यावर नेत्रा नाही म्हणते. तर शेखर तिला सांगतो आपण स्वतः आबांना फोन करूयात. मात्र अद्वैत म्हणतो की नाही बाबा, आबांना आधीच या सगळ्या गोष्टींमुळे खूप स्ट्रेस आला आहे, आता आपण त्यांना अजून त्रास नाही देऊ शकत. आणि त्यावर शेखर म्हणतो मग आपण त्यांना न सांगताच गावात जायचं का. मात्र नेत्रा म्हणते नाही बाबा, ते शक्य नाही. शेखर म्हणत असतो की एकदा मी स्वतः गावकऱ्यांसोबत बोलतो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर नेत्रा म्हणते की नाही बाबा, तुम्हाला माहिती आहे ना गावकऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे आणि माझ्या संबंधित एका व्यक्तीने जर त्यांना समजावलं तरी ते ऐकून घेणार नाही, ते कधीच मला गावात येऊ देणार नाही. त्यावर शेखर म्हणतो मग आपण काय करायचं. तर इंद्राणी म्हणते काही ना काही मार्ग नक्की सापडेल, तुम्ही काळजी करू नका. तर अद्वैत म्हणतो की मला असं वाटतं की आपण दिवसा वावशीमध्ये जाण्याऐवजी रात्री वावशीमध्ये जावं, म्हणजे कोणीही देवी आईच्या परिसरात नसेल. मात्र यामध्ये सुद्धा रिस्क असते आणि त्यामुळे कोणाला काय करावं ते सुचत नाही. दुसरीकडे केतकी आणि तन्मय एकाच खोलीत असतात आणि तितक्यात फाल्गुनी त्या ठिकाणी येते आणि ती आपण वश झालो आहोत असं नाटक करत असते. त्यामुळे हे दोघेजण खूप घाबरतात. तनू फाल्गुनीच्या जवळ जाऊन तिला काय झालं आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतो. तर फाल्गुनी सरळ त्याचा हात पकडते. केतकी त्याच्या मदतीसाठी धावून जाते, मात्र फाल्गुनी तिचाही हात पकडते. त्यामुळे ते दोघेजण खूप घाबरतात. ते फाल्गुनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र फाल्गुनी रागातच त्यांच्याकडे बघतच त्याने म्हणत असते की विरोचका, मला पुढचा आदेश द्या. आणि त्यामुळे केतकी रडतच तनूला सांगते की तू जा आणि पटकन नेत्राला कॉल कर, तिला इथे बोलावून घे. त्यामुळे तन्मय पटकन त्याचा फोन घेऊन येतो, तर फाल्गुनी त्याच्या हातून फोनसुद्धा हिसकावून घेते आणि त्यामुळे हे दोघेजण अजूनच घाबरतात. तर फाल्गुनी मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते. काकूंना आणि तन्मयला नेमकं काय झालं आहे तेच कळत नाही. तर फाल्गुनी हसतच म्हणते की घाबरू नका, मी फक्त तुमच्यावर प्रँक केला. आणि ते ऐकून हे दोघेही डोक्यालाच हात लावतात. ते फाल्गुनीवर खूप चिडलेले असतात. तर फाल्गुनी म्हणत असते की आपण सगळेच जण खूप सॅड होतो ना, म्हणून मग मी हा प्रँक केला तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी. तर तन्मय म्हणतो अगं वहिनी, पण चेहऱ्यावर स्माईल नाही आली तर रडू आलं. आपल्यासोबत जे काही घडले ते माहिती आहे ना तुला, मला तर त्याबद्दल काही आठवायचं सुद्धा नाही आहे. तू प्लीज पुन्हा असं काही करू नको. केतकीसुद्धा तिच्यावर ओरडते आणि त्यावर फाल्गुनी हो म्हणते. दुसरीकडे विरोचक अजूनही बेशुद्धच असतो. तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. ती पुन्हा एकदा विरोचक जिवंत आहे की नाही ते चेक करते. विरोचक जिवंत असतो आणि मग नेत्रा त्याचा हात पकडते. मात्र नेत्राने स्पर्श केल्यानंतर विरोचकाला पुन्हा एकदा तो शंखनाद ऐकू येतो आणि त्याचे शरीर जोरजोरात हलू लागते. त्यामुळे नेत्रा घाबरून हात सोडून देते. तर विरोचक पुन्हा बेशुद्ध होतो. दुसरीकडे अद्वैतने वावोशी गावचा नकाशा काढलेला असतो आणि तो इंद्राणी, नेत्रा आणि शेखरला सांगत असतो देवी आईचं मंदिर गावच्या एका टोकाला आहे, ते सुद्धा टेकडीवर, आणि मग इतरत्र वस्ती आहे. मात्र तरीही काही गावकरी रेग्युलरली देवळात जात असतात, त्यामुळे दिवसा आपल्याला देवळात जाणं अशक्य आहे. आणि त्यानंतर शेखर त्याला विचारतो पण तुझा नेमका प्लॅन आहे तरी काय. त्यावर अद्वैत म्हणतो की बाबा, काही झालं तरी आपल्याला वावशीमध्ये जायचं असेल तर खोटं बोलावंच लागेल. त्यावर शेखर त्याला समजावतो की तू आता गिल्ट घेऊ नको, तुझा जो काही प्लॅन आहे तो सांग. आणि मग अद्वैत त्यांना सांगतो की मला असं वाटतं आपण गावामध्ये एखादी अफवा उठवावी, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगावं की गावात वादळ येणार आहे, त्यामुळे गावातील लोकांनी आपापल्या घरात थांबावं. आणि मग जर आपण असं केलं तर कोणीही मंदिरात येणार नाही. आणि त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, हे शक्य नाही होणार, कारण जर गावावर कोणतं संकट आलं किंवा अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर गावातील कोणीही आपापल्या घरात थांबत नाही. सगळेजण देवी आईच्या देवळात येऊन थांबतात, कारण त्यांची देवी आईवर खूप श्रद्धा आहे. आणि ते ऐकून अद्वैतचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. आणि मग त्यानंतर ते पुढे काय करायचं याचा पुन्हा विचार करत असतात. शेखर म्हणतो की आपण जसं तुमच्या लग्नाच्या वेळी गावकऱ्यांना बिझी करून ठेवलं होतं तसंच करायचं काम, आता आपण सगळेजण आहोत. त्यावर इंद्राणी म्हणते की नाही शेखर, आपण सगळेजण वावशीला नाही जाऊ शकत, कारण विरोचक मग घरात एकटाच राहील.
मग त्यानंतर ते सगळेजण विचार करून आज रात्रीच वावशीला जायचं ठरवतात, ते सुद्धा जंगलाच्या मार्गातून. आणि मग त्यानंतर नेत्रा इंद्राणी ही गोष्ट आबांना फोन करून सांगतात. मात्र आबा त्यांना नकार देत असतात आणि ते म्हणतात की जर तुम्ही रात्री पकडला गेलात ना तर या सगळ्याला एक भयानक वळण लागेल. गावकरी काही ऐकून घेणार नाही. त्यावर नेत्रा म्हणते की आबा जरी आम्ही दिवसाढवळ्या गावात आलो ना तरी गावकरी तमाशाच करतील, ते काही ऐकून घेणार नाही. त्यामुळे आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, आम्हाला आज रात्रीच वावशीला यावं लागेल. त्यामुळे आबांचा नाईलाज होतो आणि ते हो म्हणतात. त्यानंतर मग नेत्रा अद्वैतला सांगत असते की देवी आईच्या मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पायऱ्यांवरून आणि दुसरा म्हणजे तो आडमार्ग जेव्हा आपण आपल्या लग्नाच्या वेळी गेलो होतो आणि आपल्याला चकवा लागला होता. त्यावर अद्वैत म्हणतो की आता आपल्याला तोच मार्ग वापरावा लागेल, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. मात्र सगळ्या गोष्टींचा विचार करून नेत्रा घाबरलेली असते. तर अद्वैत तिला समजावतो काही होणार नाही, सगळं काही होईल ठीक. मात्र ती पेटी कळसात नेमकी कुठे आहे हे आपल्याला लवकर शोधावं लागेल. त्यावर नेत्रा म्हणते की कदाचित जसा देवी आईच्या मूर्तीखाली एक कप्पा होता तसाच कळसामध्ये सुद्धा एखादा कप्पा असेल आणि तिथेच ती पेटी असेल. त्यावर अद्वैत तिला विचारतो की देवी आईच्या मंदिराचा कळस लांबून सुद्धा दिसतो का? त्यावर नेत्रा सांगते हो साहेब, मंदिर टेकडीवर असल्यामुळे लांबूनही कळस दिसतो. त्यामुळे अद्वैत काळजीत पडतो. तो नेत्राला म्हणतो की जर आपण कळस हलवण्याचा प्रयत्न केला तर ते गावकऱ्यांच्या लक्षात येईलच. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब आता पुढे कसं करायचं ते सगळं आपण मंदिरामध्ये जाऊनच बघूयात, पण विरोचक शुद्धीवर येण्याच्या आत आपल्याला वावशीला जायला हवं. तर दुसरीकडे रुपाली शुद्धीवर आलेली असते आणि ती विचित्र वीणा शोधायचा प्रयत्न करते. मात्र तिला विचित्र वीणा काही सापडत नाही आणि ती विचित्र वीणा तिच्या समोरही येत नाही. त्यामुळे मग रुपाली शक्ती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा दक्षिण प्रयाण करायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.